लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. आदिवासी महिलेवर अत्याचार, आरोपीला अटक करा, अन्यथा बिरसा ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा. बातमी पुसद येथून. आदिवासी महिलेला जातीय द्वेषातून अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केल्याची गंभीर घटना 24 एप्रिल रोजी उघडकीस आली असून या प्रकरणामुळे आदिवासी समाजात संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आरोपीकडून करण्यात आलेल्या अश्लील शिवीगाळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. आरोपी दिनेश पवार हे जातीय द्वेष भावनेतून नेहमीच आदिवासी समाजाबद्दल असभ्य वर्तणूक व अश्लील शिवीगाळ करीत असल्याने संपूर्ण गावकरी पोलीस स्टेशनला धडकले होते. सदर घटनेत सुरुवातीला पुसद ग्रामीण पोलीस ठाणे आणि तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मारुती भस्मे यांनी पोलीस प्रशासनाची भेट घेऊन संबंधित कायद्याच्या तरतुदी स्पष्ट करत ठाम भूमिका मांडली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर 25 एप्रिल 2026 रोजी रात्री उशिरा आरोपी दिनेश पवार याच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये व कायदा सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी मारुती भस्मे व विदर्भ सचिव ज्ञानेश्वर बेले यांनी मोखाडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन गावकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाला कायदेशीर लढ्यासाठी मार्गदर्शन करून न्याय मिळवून देण्याची हमी दिली. तथापि गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप फरार असल्याने आदिवासी समाजामध्ये संताप वाढला आहे. अखेर शेकडो गावकऱ्यांच्या व बिरसा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या सह्यांसह सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मारुती भस्मे यांनी पोलिसांच्या सुरुवातीच्या टाळाटाळीच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास व्यापक आंदोलन उभारण्यात येईल असा ठाम इशारा दिलाय. पोलिसांनी तातडीने कारवाई करून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. आम्ही आज इथे अटॅच दाखल करून आम्ही 5-6 दिवस झाले तरी सुद्धा आरोपी अटक करण्यात आलेले नाही. तरी आरोपी आणि गावातले त्यांचे समाजवाले म्हणतात किंवा तुम्ही आमच्यावर अटॅच दाखल केली तरी सुद्धा आमचं काही झालं नाही, तुम्ही तुमच्यानं काय होते ते करून घ्या. आज बी शिवीगाळ चालूच आहे आणि गावामध्ये वातावरण ताणतणावाचं चालू आहे. जोपर्यंत अटक होणार नाही आरोपी तोपर्यंत कसं आदिवासी समाजाला न्याय मिळणार नाही आणि आदिवासी समाजाला न्याय मिळण्यासाठी लवकरात लवकर अटक करण्यात यावे अशी मी सर्व आदिवासी बांधवांकडून विनंती करतो. पुसद उपविभाग अंतर्गत मोखाड या ठिकाणी एका सराईत आरोपीने जातीय द्वेष भावनेतून संपूर्ण आदिवासी समाजातील महिलेबद्दल असभ्य भाषेमध्ये अश्लीलपणे शिवीगाळ केली, जातीवाचक शिवीगाळ केली आणि याबाबत पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी रिपोर्ट देण्यास गेलेल्या महिलेचा रिपोर्ट घेण्यास टाळाटाळ केली होती. सर्वप्रथम मी त्या पोलिसांचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. संपूर्ण गावकरी साक्षीदार असताना सुद्धा रिपोर्ट घेण्यास टाळाटाळ होत होता. अखेर बिरसा ब्रिगेडच्या वतीने त्या ठिकाणी पुढाकार घेण्यात आला. त्या ठिकाणी घटनेचे गांभीर्य पोलिसांना समजून सांगण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांनी अॅट्रॉसिटीजचा गुन्हा दाखल केला. परंतु रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.